आणि आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे देवराईचे अभ्यासक डॉक्टर उमेश मुंडले। देवराई आणि पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण व्हावं यासाठी ते गेल्या 12 वर्षांपासून काम करतात। त्यासोबतच BNHS मध्ये ते 2 वर्ष झाले काम करतात। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। सर, सुरुवातीला सलाम महाराष्ट्रामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आता थोड्या वेळापूर्वी आपण नागपूरमध्ये गेलो आणि तिथे कशा प्रकारे महिला पूजा करतात ते बघितलं। धार्मिक कारण आपण जाणून घेतलं, धार्मिक पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे, पण यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहे। आपले जे व्रत आहेत तर आपण झाडांची पूजा करत असतो, पण त्याच्या मागे पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश दिला गेलेला आहे आपल्याला। हां, म्हणजे एकूण आपण भारतीय संस्कृतीचा विचार केला तर भारत जसा कृषीप्रधान तसा देश आहे, तसा आपण आयुर्वेदाचं महत्त्व किंवा आयुर्वेदाचाही अभ्यास आपल्या परंपरेमध्ये केला गेला आहे। तर माणसाच्या किंवा कुठल्याही प्राण्याच्या आयुष्यातलं झाडाचं किंवा पर्यावरणाचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यातनं लोकांनी अधोरेखित केलंय। तर वटपौर्णिमा असा विचार केला तर वडाचं झाड हे दीर्घायुष्याचं एक प्रतीक मानलं जातं। तर त्यामुळे बायका आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मिळावं म्हणून त्या वडाची पूजा करतात आणि त्याच्यावरती सूत गुंडाळतात। तर म्हणजे मला असं वाटतं की सूत गुंडाळणं हे या बायकांची कमिटमेंट, एक ध्येय असतं की मला या झाडाचं संरक्षण करायचंय, हा त्यामागचा पूर्वीचा विचार होता। पण झालं काय की अंधानुकरण, पूर्ण अंधानुकरण नाही म्हणता येणार, पण वाडवडिलांनी सांगितलं त्याप्रमाणे क्रिया लक्षात राहिली, पण त्याच्यामागचा अर्थ आता माणूस नाही लक्षात घेत नाही। आणि मग त्याचं असं होतं की लोकांचं झाडाभोवती सूत गुंडाळून आहे ते झाड वाचवणं हा भाग चांगला आहे, पण त्याला एक व्यावसायिक रूप यायला लागलंय की लोक झाडाच्या फांद्या विकत आणतात, त्या दिवशी झाडाभोवती गुंडाळायचं आणि दुसऱ्या दिवशी झाड आणि दोरा कचऱ्यात टाकायचा। तो मूळ जो उद्देश होता त्याच्या मागचा की पर्यावरण संरक्षण, आता त्या आजींनी सांगितलं आपल्याला की आंब्यानी ओटी भरायची। तर आंबा, वड, पिंपळ ही सगळी दीर्घायुष्याचे प्रतीक आहे। त्यांचा एकूण कालावधी लक्षात घेतला तर दीर्घायुष्य हा एक भाग आहे, आणि दुसरा म्हणजे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने त्याचं महत्व आहे आणि त्यासाठी हा सण केला असावा। बरोबर, पण अशी आपल्याला कुठली व्रतवैकल्य सांगता येतील किंवा कुठले सण सांगता येतील ज्यामध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला गेलेला आहे? पर्यावरण संरक्षण किंवा व्रतामध्ये वापरली जाणारी, सणांमध्ये वापरली जाणारी वेगवेगळी झाडं आहेत, आपटा, शमी, दुर्वा, ज्यांना काही औषधी गुणधर्म पण आहेत आणि काही पर्यावरणाच्या दृष्टीने। आता वड किंवा वडवर्गीय, पिंपळ, उंबर याला सुद्धा आपण धार्मिक महत्व दिलंय। याचं कारण असं की पर्यावरणाच्या दृष्टीने पक्षी, प्राणी, आपण पर्यावरण म्हणताना काय होतं की आपण माणूस हा केंद्रस्थानी धरून विचार करतो आणि त्यामुळे ही उपयोगी झाडं किंवा ही निरुपयोगी झाडं असं म्हटलं जातं। बरं, आज वटपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने आम्हाला काय सांगाल की वडाच्या झाडाचं महत्व काय सांगता येईल? वडाच्या झाडाचं महत्व अनेक प्रकारे आहे। पहिली गोष्ट म्हणजे ते झाड आहे ते सावली देतं। सगळीच झाडं सावली देतात, पण वडाचा जर आकार पाहिला आपण तर त्याच्याकडे सावली जास्ती आहे त्याच्यामध्ये। दुसरा भाग असा आहे की त्याच्यावरती वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी, पक्ष्यांचं अन्न आहे, त्याचे फळ आहे, वड किंवा वडवर्गीय कुठलीही गोष्ट। त्यामुळे तुम्ही बघाल तर त्या कुलातली जी झाडं आहेत, वड, पिंपळ, उंबर, याला धार्मिक महत्व देऊन संरक्षण दिलंय। तर संरक्षण देण्यामागचं कारण असं पण आहे की वड, पिंपळ वगैरे हे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे नाहीये, त्यातनं आर्थिक उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्याची तोड होऊ नये, कारण त्याची तोड झाली तर पर्यावरणाचं संतुलन बिघडेल, म्हणून त्याला धार्मिक संरक्षण दिलं गेलं असावं। बरं, आणि वड आहे, पिंपळ आहे किंवा औदुंबर आहे, या सुद्धा झाडांना तितकंच महत्व आहे जेवढं आजच्या दिवशी वडाच्या झाडाला, मग त्याबद्दल काय सांगाल? पिंपळ आणि औदुंबर आपल्याला पाणी कुठे दाखवतं हे हा भाग आहेच, परत त्याची फळं ही पक्ष्यांसाठी उपयोगी आहेत। आपटा किंवा शमी, दुर्वा यामध्ये खूप चांगले औषधी गुणधर्म आहेत, त्यामुळे त्याचा वापर चांगला आहे। आणि ही झाडं जी आहेत ना, त्याचं बाकी टिंबर किंवा लाकूड आणि असा कुठला उपयोग नाहीये, तर त्याला एक संरक्षण मिळावं। दुसरा भाग काय होतो की कुठलीही संरक्षण योजना असेल ती जर आपल्या डे टू डे लाईफचा, म्हणजे रोजच्या जेवणाचा किंवा संस्कृतीचा भाग झाले तर त्याचं संरक्षण करणं सोपं जातं। बरोबर, आपण किती कायदे राबवले तरी ते होत नाही, माणसाला शिक्षेची भीती नसते, पण मला त्रास होईल, देवाचा त्रास होईल या भीतीनं का होईना, आता ते कमी झालंय, पण त्याचं संरक्षण केलं जातं। खरंय सर, एक विचारायचं आहे की तुम्ही संवर्धनासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी गेल्या 12 वर्षांपासून काम करतायत, तुम्हाला काय दिसून आलं की कुठे आपण मागे पडतोय संरक्षण किंवा संवर्धन करण्यासाठी? परंपरेने खूप चांगल्या गोष्टी दिल्यात आपल्याला, जसं हे सांगितलं मी की
झाडांना धार्मिक महत्त्व देऊन त्याचं संरक्षण केलं गेलं. तशी एक खूप पुरातन परंपरा भारतामध्ये, खरं तर जगात सगळीकडेच आहे, त्याला देवराई म्हणतात. तर देवराई म्हणजे देवाच्या नावानं राखून ठेवलेलं एक जंगल असतं की तिथली झाडं कोणी तोडायची नाहीत, आणि तोडली तर मग त्या जो तोडतो त्याला त्रास होतो. या भीतीने म्हणा, श्रद्धेने म्हणा, त्या जागाचं, त्या जंगलाचं एक संरक्षण केलेलं आहे. मग काही ठिकाणी त्यात 5च झाडं असतील, तर काही ठिकाणी 100 एकर पण असं. तर देवराई संकल्पना अशी होती की त्यामुळे आजूबाजूच्या किंवा तो तिथला लोकल फॉरेस्ट फ्लोरा होता, तिथलं जे जंगल आहे मूळ, तो जंगलाचा भाग होता. आणि पूर्वजांनी असे भाग ठेवले होते की ज्याच्यामध्ये पाण्याचे साठे होते. आता जंगलामुळे पाणी होतं का पाण्यामुळे जंगल होतं, काही असलं तरी दोन्ही महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि दोन्हीचं संतुलन राखणं महत्वाचं आहे. या दृष्टीने ते केलं गेलं होतं. आता शहरीकरण झालं, त्याप्रमाणे माणसाला लाकडाची गरज भासायला लागली, जंगलं कमी व्हायला लागली. याच्यामध्ये काय झालं की लोकांचा सहभाग जो होता, देवराई माझं काम आहे ते वाचवणं, ते सोशल फेन्सिंग म्हणतो आम्ही त्याला, तर ते होतं. त्याचं महत्व कमी व्हायला लागल्यामुळे देवराईचा आकार कमी कमी व्हायला लागला. तर या सगळ्या गोष्टीमध्ये काय आहे की जसं म्हटलं माणसाचं जीवनाचा भाग झाला पाहिजे, तसं माणसाचा सहभाग जोपर्यंत या गोष्टींमध्ये येत नाही, म्हणजे मी खूप वेळा सांगेन की झाडं वाचवली पाहिजेत, लावली पाहिजेत, माणसं उत्साहाने झाडं लावतात, पण ते जगवण्याचं काम जे आहे, वाढवण्याचं काम आहे, त्याला जे सहभाग लागतो लोकांचा, तो पुरेसा मिळत नाही. पण देवराई या संकल्पनेबद्दल आम्हाला थोडं सांगाल सुरुवातीला की ही आधीपासूनचीच संकल्पना आहे? हो, देवराई खूप पुरातन संकल्पना आहे. म्हणजे ती कधीपासून आहे हे सांगणंही अवघड आहे, आणि ती जगभर आहे, आफ्रिकेपासून सगळीकडे आहे. आणि भारतात तर जवळपास 2-3 दुष्काळग्रस्त, म्हणजे जिथे पाऊस कमी पडतो अशी राज्य सोडली, त्यात सुद्धा राजस्थानमध्ये सुद्धा खूप चांगल्या देवराई आहे. प्रत्येक ठिकाणच्या देवराईचं स्वरूप वेगवेगळं आहे, कारण नॅचरली तिथल्या वातावरणाप्रमाणे तिथली झाडं, जंगलं हा प्रकार बदलत जातो. पण भारतात जवळपास सगळ्या राज्यांमध्ये देवराई बघायला मिळते. आणि महाराष्ट्रात मला वाटतं सगळ्यात जास्ती देवराया महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड केल्या गेल्यात आतापर्यंत. जवळपास 4,500 देवरायांची नोंद आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. म्हणजे राज्यामध्ये चांगली स्थिती असं आपल्याला म्हणता येईल. हा, याच्यात काय झालंय आता की 4,500 रेकॉर्डवरती आहेत, त्या प्रत्यक्ष जागेवरती पण आहेत. पण पूर्वीची त्याची जी एरिया होता आणि आताचं त्याचं क्षेत्र, यामध्ये खूप तफावत आहे. क्षेत्र कमी व्हायला लागलंय. तर ते वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था या गोष्टी करतात, हे काम करतात, पण त्यामध्ये जोपर्यंत लोक सहभागी येत नाही, त्या गावातल्या लोकांना किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना जोपर्यंत वाटत नाही की हे मी वाचवणं माझं काम आहे, की माझ्या पुढच्या पिढीसाठी हा माझ्या मागच्या पिढीने मला दिलेला ठेवा आहे, मी तो संपवायचा नाहीये, तर माझ्या पुढच्या पिढीसाठी ठेवायचा. बरोबर सर, झाडे लावा आणि झाडे जगवा हा जो संदेश आहे तो आपल्याला आधीपासूनच दिला गेलेला आहे, पण देवराईमधनं हे काम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होते हे आपल्याला दिसतच आहे. तुम्ही कसं सांगाल की व्यक्तिशः म्हणजे मी कशी माझ्या निसर्गाला किंवा पर्यावरणाला मदत करू शकते देवराईच्या माध्यमातून? देवराईच्या माध्यमातून आपण मदत करू शकतो की जवळपासच्या ज्या देवराया आहेत त्याचं संरक्षण कसं करता येईल. मुंबईमध्ये काय झालंय, मुंबईमध्ये पण देवराया आहेत, पण नॅशनल पार्क झाल्यामुळे सगळ्यात काही देवराया त्यामध्ये गेल्या, आणि शहरीकरणामध्ये देवराई वाचवणं थोडं अवघड जातं की जागा शिल्लक राहिली नाही इथे. तर ज्या देवराया आहेत त्या स्थितीत वाचवणं हे काम आहे, ते तिथल्या लोकांनी करणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर त्यातल्या तज्ञांनी काम करणं आवश्यक आहे. काय होतं आपल्याकडे की झाडं लावा झाडं जगवामध्ये बहुतेक वेळा परदेशी झाडं लावली जातात. परदेशी झाडं म्हणजे कुठली? म्हणजे ऑस्ट्रेलियन अकेशिया किंवा निलगिरी. आणि ही झाडं लावण्यामागचं एक महत्वाचं कारण असतं की त्याच्यामध्ये जवळजवळ 100% सक्सेस रेट मिळतो. म्हणजे मी 100 झाडं लावली तर 100 जगतात, कारण ती कोणी खात नाही. पण त्यामुळे होतं काय की ती या पर्यावरणाचा भाग नाहीये, ती बाहेरनं आणली, त्यामुळे इथल्या कुठल्याच घटकाशी, पर्यावरणातल्या घटकाशी त्यांचा काही संबंध नाहीये, आणि त्यामुळे त्याचा काही वेळेला त्रास होतो. म्हणजे आता आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियन अकेशिया, ज्याला सुबाबूळ म्हणतात, तर त्या झाडाचं असं आहे की एक रांग लावली आपण रस्त्याच्या बाजूने तर त्याच्या 4 रांगा होतात. मोनोकल्चरचा धोका निर्माण होतो त्याच्यामुळे. आणि ज्या घटकाचा आपल्या पर्यावरणाशी संबंध नाहीये ते वाढवून आणि जगवून केवळ सक्सेस, यश दाखवण्यासाठी
आपण संतुलन बिघडवतोय असं मला वाटतं. म्हणजे बरोबर, झाडांचं जे काम आहे महत्वाचं ते म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखणे. पण बाहेरून आणलेली ही जी झाडं आहेत ती आपण स्थानिक जागेवरती जेव्हा लावत असतो तेव्हा पर्यावरणाचं संतुलन मात्र होत नाही, पण आकर्षण म्हणून ती झाडं फक्त वाढत असतात. याबद्दल आणखी बोलायचंच आहे सरांशी, पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे देवराईचे अभ्यासक डॉक्टर उमेश मुंडले. त्यांच्याशी आपण बोलूया. सर, आपण या सगळ्या झाडांची आणि या परंपरेची माहिती सांगितली, महत्व सांगितलं, पण मला सांगा लोकांचा दृष्टिकोन काय आहे? गेल्या 12 वर्षापासून तुम्ही याचा अभ्यास करता आहात आणि काम करतायत, अनुभव तुम्हाला भरपूर या मागे आहे. लोकांचा दृष्टिकोन तुम्हाला कसा दिसून येतो? लोकांना विशेषतः शाळा कॉलेजेस यांना झाडं लावायची, झाडं जगवायची इच्छा असते, हौस असते, पण तो एक फोकस किंवा अप्रोच नसतो. झाडं लावूया ही गोष्ट चांगली आहे, पण झाडं लावूया बरोबर कुठली झाडं लावूया हा जेव्हा विचार केला जातो तेव्हा माणूस आपल्या फायद्याची झाडं लावतो. म्हणजे आम्ही एका शाळेत गेलो होतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये की फॉरेस्ट वीक असतो आपला महाराष्ट्राचा 1 ते 7 ऑक्टोबर, त्याच्यामध्ये वृक्ष लागवड करायची शाळेच्या बाजूच्या भागामध्ये, असा कार्यक्रम होता. तर त्यांनी झाडं निवडताना आंबा, चिकू, पेरू अशी झाडं निवडली होती. तर मी त्यांना विचारलं मुख्याध्यापकांना की तुम्ही ही झाडं का निवडली? तर या व्यतिरिक्त आपण बाकी झाडं लावली असती की ज्यातनं सावली मिळेल. तर त्यांचं म्हणणं होतं की आज नाही पण 10 वर्षांनी मुलांना फळं खायला मिळतील. म्हणजे आपण अननोइंगली नकळतपणे हा भाग की मी माझ्या फायद्याची झाडं लावेन, प्रत्येक वेळेला फायदा बघतो असं नाही, पण नकळत हा भाग केला जातो. तर त्यावेळेला मी मुलांसमोर बोलताना असं सांगितलं की आपण आपल्यासाठी ही झाडं लावतो म्हणजे आपण निसर्गाचा एक केंद्रबिंदू आहोत असं समजतो, तर तसं नाहीये. आपण निसर्गाचा एक भाग आहोत आणि माणसाने माणसाला एक अशी ताकद दिली, बुद्धी दिली, विचार करून काम करायचे. आज पक्षी प्राणी त्यांना हवं ते झाड लावू शकत नाही, जे आपण करू शकतो. त्यामुळे हे आपली जबाबदारी किंवा कर्तव्य आहे की पर्यावरणाचं संतुलन माझ्याकडनं कसं होईल या प्रकारची झाडं निवडली पाहिजेत आणि ती लावली पाहिजे. इथे प्रत्येक ठिकाणी आर्थिक फायद्याचा विचार करून चालणार नाही. खरंय, म्हणजे जेव्हा एक झाड लावत असतो आपण तेव्हा खरं तर पक्षी आणि प्राण्यांसाठी आपण ते एक घर तयार निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून त्याप्रमाणे झाडं लावली पाहिजे. कारण आंबा, काजू वगैरे दुसरा एक गैरसमज लोकांचा असतो की लागवड आम्ही झाडं लावतो की मग जंगल तुटलं तर काय फरक पडतो किंवा आम्ही त्या बदल्यात झाडं लावतो. तर कुठलीही झाडं लावणं आणि जंगल हा दोन खूप गोष्टी वेगळ्या आहेत. जंगल हे फक्त झाडांचा समूह आहे का? नाही, तो एक जिन्सी सगळं पर्यावरणाचं एक छोटंसं मॉडेल आहे. त्याच्यामध्ये पक्षी आहेत, प्राणी आहेत, मायक्रोफ्लोरा म्हणजे अतिशय लहान लहान जीवाणूपासून मोठ्या झाडापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहत आहेत. आणि लागवड करताना ही फक्त आंबा म्हणजे एकच झाड लावलं जातं, तर याची तुलना नाही होऊ शकत. बरोबर. मग आपण झाडे लावा असं म्हणत असतो तेव्हा नेमकी कुठली कुठली झाडे लावली पाहिजे याची सुद्धा माहिती दिली गेली पाहिजे? हा, तर आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जी कॉमन सर्वसामान्यपणे झाडं दिसतात आपल्याला त्या झाडांची लागवड करावी. म्हणजे वड वर्गीय सगळे आहे, वड, पिंपळ, उंबर ही झाडं कटिंगनी लागतात, त्यामुळे ती लावू शकतो आपण. त्या व्यतिरिक्त आंबा म्हणजे कलम नाही, जो कोळीपासून येतो तो, शिवण आहे, ऐन आहे, किंजळ आहे, असे आपल्याकडे स्थानिक प्रजाती असंख्य आहेत. पण आपण कोणालाही विचारलं, बाहेर गेलं आणि झाडांची नावे विचारली तर लोकांना 10 झाडांपेक्षा जास्ती माहिती नसतात. त्याचं कारण आपण 30 लावल्यामुळे ती बघितली जातात. आपण जेव्हा जंगलात फिरायला जातो तेव्हा आपल्याला आनंद का मिळतो? जे बघितलं नाहीये ते आपण बघतो तिकडे. मग त्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात पण करू शकतो ना. खरंय सर, आज तुम्ही इकडे आला खरं तर आणि सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना आज सगळे जे बघतायत त्यांना सुद्धा याचं महत्व नक्कीच पटलेलं असणार. देवराईच्या माध्यमातून तुम्ही जे काही काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे आणि या माध्यमातून आपण सुद्धा लोकांना आवाहन करू की झाडे लावा आणि झाडे जगवा. हाच संदेश जो आहे तो आपल्याला देण्यात आलेला आहे. सलाम महाराष्ट्रामध्ये आज आपण उमेश मुंडले यांच्याशी बोललेलो आहोत आणि उद्या परत एकदा आपण नवीन पाहुण्यांसह भेटणारच आहोत. इथेच थांबूया. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.